संजय राऊत हे इंटरनॅशनल स्पोक्समन आहे. एवढ्या मोठ्या माणसाबद्दल मी बोलणं मला वाटतं उचित होईल असं मला काही वाटत नाही. हां, मनोज जरांगे देखील म्हणतात की सुरेश धस हे मॅनेज झालेत. एखाद्या माणसाही अंगात इतका वेगळेपणा असू शकतो. हे बघा, मनोज दादा हे आमचं दैवत आहे. काल तडी तापाडीमध्ये ते जरी काही बोललेले असतील तरी याच्या 1-2 गोष्टी आता सगळ्या बाहेर येतील. त्याच्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल आणि ते सुद्धा माझ्याबरोबरच राहतील. कारण या प्रकरणाच्या बाबतीमध्ये मी कुठेही कमी पडणार नाही याचा विश्वास धनंजय देशमुख, त्यांचे नातेवाईक आणि विशेषतः मसाजोगकर, मी आत्ता सकाळी बाईट ऐकल्यात मसाजोगकरांच्या, त्याच्यामुळं त्यांच्या सगळ्यांचा विश्वास माझ्यावरती आहे आणि मनोज दादांचा सुद्धा विश्वास माझ्यावरतीच राहील. हे 1-2 दिवसाचं प्याल्यातलं वादळ आहे. हे वादळ शमून जाईल. कुठेतरी गुपचूप भेट झाली, म्हणजे संस्कृतपणे तुम्ही म्हणलं की संस्कृतपणे हे पहा, गुपचूप भेटलो कुठं? राज्याचे प्रदेशाध्यक्षांनी मला जेवायला बोलवलं. मला माहीत नव्हतं त्यांना बोलवलं, त्यांनाही बोलवलं. परंतु जे समोर बैठक झाली ते माननीय माझ्या पक्षाचे राज्यातल्या नाही जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी बाईट दिला ना. आज क्लिअर कट खुलासा दिला आहे. माझ्या प्रदेशाध्यक्षांनी जर खुलासा दिला असेल की बाबा सुरेश धस त्या दिवशी त्या गोष्टीवर ठाम राहिले, तर मी ठामच आहे ना. त्या दिवशी ठाम आहे ना, आजही ठाम आहे ना, उद्याही ठाम आहे आणि परवाही ठाम आहे. आणि जोपर्यंत हे लोक फाशीवरती जाणार नाही तोपर्यंत ठामच राहणार आहे. आणि मी काय आहे की फक्त टी व्हीवरती येऊन बोलत नाही, मी कागदोपत्रीसुद्धा सगळं काही व्यवस्थितरित्या याच्यामध्ये करतो आहे. सरकारी वकिलाची नेमणूक असेल, सरकारी वकिलाचं जे पहिल्यांदा PCR, मग MCR, पुन्हा PCR, या सगळ्या बाबीमध्ये मी खोलवरती या केसमध्ये लक्ष देतो आहे. याची जाण मला वाटतं धनंजयला पण आहे, खिंडकर म्हणून त्यांचे पाहुणे त्यांना आहे आणि मसाजोगकरांनासुद्धा आहे. आणि मला वाटतं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला तुमच्या मनाला जर काही ठेस पोहोचली असेल तर ती मनातनं काढून टाका. कारण या प्रकरणामध्ये शेवटपर्यंत लढा मी हा देणारच आहे. आणि आत्ता मी फार बारीक लक्ष देतो. अजय राख यांची सरकारी वकील पदावरून त्यांना बाजूला करण्यात यावं असं सुद्धा पत्र मी जे आहे ते काल परवा मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी दिलं आहे. कारण अजय राख यांच्या चिरंजीवांनी वाल्मिक कराड यांच्या वकीलपत्रावर सही केल्याचा पुरावा माझ्याकडे उपलब्ध झालेला आहे. तर मला वाटतं जिल्ह्याचे DG ते आहेत, जिल्ह्याच्या DGंना संपूर्ण जिल्ह्यातली कोणतीही फाईल मागवण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्यामध्ये नैतिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मुलांनी वाल्मिक कराड यांच्या याच्यावरती वकीलपत्रावर सही करायला नको होती, ती सही केलेली आहे. हे दुर्दैव आहे.